मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर होणारे परिणाम लक्षात घेऊन तळोजा MIDCतील दीपक फर्टिलायझर कंपनीच्या CSR फंडातून तळोजे मजकूर येथील जिल्हा परिषद शाळेत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। याशिवाय डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शाळेला 5 TV तसेच विद्यार्थ्यांसाठी 80 बेंच देण्यात आले। विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी RO फिल्टरची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली। दीपक फर्टिलायझर कंपनीच्या CSRच्या माध्यमातून परिसरातील शाळांमध्ये विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत। आतापर्यंत डिजिटल शिक्षणासाठी विविध शाळांमधील 180 वर्गखोल्यांचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे। तसेच अनेक शाळांच्या वर्गखोल्यांचे नूतनीकरण करून गरजेनुसार नवीन वर्गखोल्याही बांधून देण्यात आल्याची माहिती कंपनीचे CSR विभागाचे असिस्टंट जनरल मॅनेजर संदीप काकडे यांनी दिली। दरम्यान तळोजे मजकूर शाळेला शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेच्या वतीने दीपक फर्टिलायझर कंपनीचे आभार मानण्यात आले। खरं पाहिलं तर दीपक फर्टिलायझरच्या CSR उपक्रमाअंतर्गत विविध शैक्षणिक उपयोगी उपक्रम राबवले जातात। त्यामध्ये मुख्य उपक्रम हा आहे की डिजिटल शिक्षण प्रणालीला प्रोत्साहन देणे हा एक कंपनीचा मुख्य उद्देश आहे। त्या दृष्टीनं तळोजा भागातील जवळपास 180 वर्ग खोल्या आपण डिजिटाइज केलेल्या आहेत। त्याचबरोबर जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे की जसे की काही शाळांमध्ये बेंचेस नाही आहेत बसण्यासाठी, तर त्यांना आपण बेंचेस पण प्रोव्हाइड केलेले आहेत। काही शाळांची अतिशय दुरवस्था झालेली आहे, तर त्या शाळेचं रिनोव्हेशन, काही शाळांना नवीन इमारती सुद्धा आपण दीपक फर्टिलायझरच्या CSR माध्यमातून उभा केलेल्या आहेत। त्याचबरोबर आजचा ज्या उपक्रमाविषयी सांगण्याचं तर आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्रत्येक विद्यार्थ्याचा स्क्रीन टाइम हा खूप वाढलेला आहे। प्रत्येक मुलगा हा दिवसातून कमीत कमी 3 ते 4 तास हा मोबाईल हातात घेऊन मोबाईल पाहत आहे। त्यामुळं डोळ्यांचे आजार किंवा डोळ्यांना परिणाम होत आहे। आणि हे काय होतं, लहान मुलांना लवकर निदर्शनात येत नाही, ना पालकांच्या लवकर निदर्शनात येतं, ना शिक्षकांच्या ना विद्यार्थ्यांना कळतं की मला नजर कमी येते। तर हे आपल्याला टेक्निकली ओळखणं खूप गरजेचं असतं। म्हणून आपण दरवर्षी शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम डोळे तपासणी हा उपक्रम राबवला जातो। यासाठी आपल्याला लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांचं खूप सहाय्य लाभतं आणि त्यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा उपक्रम राबवत आहोत। या शाळेमध्ये एकूण 5 TV आणि डिजिटल सिलेबस दिलेला आहे। त्याचबरोबर 80 बेंचेस आपण या शाळेला दिलेले आहेत। त्याचबरोबर या अगोदर गेल्या वर्षी आपण त्यांना पाण्याच्या पिण्यासाठी RO पण दिलेला आहे, कूलर आणि प्युरिफायर। आज आपण पाहत आहोत की बरेचसे जिल्हा परिषदमध्ये शिकणारे मुलं हे म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणू किंवा आपण मजूर वर्गातील गरीब वर्गातील आहेत, तर त्यांना चांगल्या सुविधा ज्या की पब्लिक स्कूलमध्ये ज्या सुविधा उपलब्ध असतात, डिजिटल किंवा चांगले बेंचेस, चांगल्या वर्ग खोल्या, तर ह्या सुविधा आपण उपलब्ध करून देण्यासाठी काम करत राहणार आहोत। नमस्कार। आमच्या शाळा तळोजे मजकूर या प्राथमिक शाळेमध्ये दीपक फर्टिलायझर या कंपनीमार्फत मुलांना बैठक व्यवस्थेसाठी चांगल्या प्रकारच्या इथे 80 बेंचेस याच वर्षी आम्हाला उपलब्ध झालेले आहेत। आणि ह्या बेंचेसचा वापर आमच्या वर्ग अध्यापनामध्ये आम्ही आमच्या वर्गामध्ये केलेला आहे आणि त्या बेंचेसचा चांगल्या प्रकारे मुलांना बसण्यासाठी वापर होत आहे। आणि ह्या बेंचेस ज्या आहेत त्या चांगल्या मजबूत आहेत मुळात आणि मुलांना बसण्यासाठी योग्य अशाही आहेत। त्याचप्रमाणे या कंपनीमार्फत डिजिटल शिक्षण तसंच मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये मदत व्हावी या दृष्टीने मुलांना शाळेमध्ये आम्हाला TV प्राप्त झालेले आहेत। या TVवर आम्ही आमचा शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करून मुलांच्या दैनंदिन अध्यापनामध्ये त्याचं सहकार्य घेतो। त्याचप्रकारे या कंपनीमार्फत आम्हाला वेळोवेळी मदत होत असते, कारण इथले अधिकारी वर्ग असो, इतर येणारे जे सर्व लोक आहेत ते कायम आमच्या शाळेला त्यांच्या कंपनीच्या फंडातून मदत करत असतात। नक्कीच आमच्या ह्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेकडे त्यांनी चांगल्या प्रकारे असं लक्ष देऊन आमच्या या सर्वसामान्यपणे जरी शाळा शहराच्या जवळ असली तरी थोडासा ग्रामीण भाग असल्यामुळे बरीचशी जी मुलं आहेत ती एकतर श्रमिक वर्गातून, कामगार वर्गातून आलेली अशी जी विद्यार्थी आहेत, त्याच्यामुळे त्या मुलांच्या अध्यापनामध्ये कंपनीमार्फत मुलांना
मदत केली जाते. वेळोवेळी त्यांच्याकडून त्यांचे अधिकारी येऊन या ठिकाणी भेट देऊन आमच्या शाळेमध्ये आमच्या कोणत्या समस्या आहेत ते जाणून घेतात. त्याचप्रमाणे मुलांना स्वच्छ आणि चांगलं पाणी, निर्धोक असं पाणी मिळावं म्हणून या ठिकाणी फिल्टर सुद्धा यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि वेळोवेळी अशा आमच्या ज्या मागण्या असतात त्या पूर्ण करण्याचा ही कंपनी कसोशीने प्रयत्न करत असते आणि त्यांचे अधिकारी वर्ग सुद्धा आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात. आमच्या शाळेत तळोजा मजकूर या शाळेच्या वतीने यासाठी मी त्यांना आभार मानते. आणि या कंपनीने अशाच प्रकारे वेळोवेळी आम्हाला मदत करून आमच्या या गरीब आणि जे होतकरू वर्गातली मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात, या मुलांच्या शिक्षणासाठी कुठेतरी हातभार लावावा आणि आमचे हे भविष्यातले हे नागरिक घडवण्यासाठी त्यांनी आमच्यासोबतच आमचा वाटा उचलावा. आणि या कंपनीचे मी मनापासून आमच्या शाळेच्या वतीने आभार व्यक्त करते. धन्यवाद.